इथे थोडं क्वालिटी डिफर करते, कारण ना Insta360 आणि ह्याचे म्हणजे ही सिरीज आहे ना X सिरीज, ही डे लाईटसाठी चांगली आहे आणि नाईटसाठी चांगली आहे. कारण Insta360 ना लो लाईटमध्ये चांगलाच खेळतं. आता इथे कसं ना एकदमच काळोखाने हे लाईट बरोबर पडत नाही आहे, तरी गोप्रोपेक्षा तर चांगलंच आउटपुट देतो आहे. फार गोप्रोचा 100 पटीने चांगला आउटपुट देतो आहे. ओ सर, वो फायर वाला बॉक्स भी निकाल निकाल भेज रहे हैं, वो देखिए ना, उसको भी निकाल दिया. एवढं तोंडावर येऊन बोलतोय हा. क्या करते रहते हैं. किसके पास मैंने माईक लावला नाही आहे, मला तर ना खूप आवाज येतो एअरचा. पेट्रोल पंपवर काढू, तर आता खूप आवाज येतो आणि माझा ना विंड ब्रशमध्ये आवाज येणारच नाही. खूप ओढून बोलावं लागतं खाली फुकट. साधा नाही आहे. अरे जाऊ दे चल. पेट्रोल नहीं है. साधं पेट्रोलच नाही यार, पॉवरवाले. पॉवर मला सपोर्ट करत नाही. तर आता मी इंजिन ऑइल टाकलं नाही, संपलं इंजिन ऑइल, म्हणजे नील एकदम. पहिले इंजिन ऑइल टाकू आणि मग पॉवर वगैरे बघू. माझा असं प्लॅन होता, आता जाताना टाकतो इंजिन ऑइल टाकून गाडी उभी करून ठेवेल. मग थोडा सीन झाला, आता पहिलं इंजिन ऑइल टाकावं लागेल, मग पेट्रोलसाठी काढावं लागेल. दुनियाचं होणार, काळा पडेल. बघा चटका लागायला लागला, थोडंसं ना सॉफ्ट फाटलं आहे इथून, बरं चटका लागायला लागला आता. भारी वाटतं इम्पल्स पण. सगळं छोटं ही गाडी आहे, फॅमिली घेऊन जाऊ शकतो. पाठचं ओपन होतं, 2 सीट अजून लागतात. आई बाई बाई बघ त्या आईला खतरनाक आहे. आणि मध्ये आलं की आम्हालाच बोलेल तू घाण केली. कसं पण आलं, इथे एवढे गॅप आहेत ना मध्ये, कसं कळतच नाही कोण कुठून घुसेल.
म्हणजे हॉर्नला पण इज्जत नाही बाई. हॉर्न मारला तरी पण तू हॉर्न का मारला, मी जात होतो ना. इकडे रस्ते विकत घेतलेले आहेत लोकांनी. थोडं पुढे भेटूया. इथे नाही, इथे हे सिरामिक प्रो आहे. दाखवतो मला. खतरनाक बोललो काय, घरचे रस्ते त्यांचे घरचे. हे बघा सिरामिक प्रो इकडे ना. काल एक ऑडी R8, BMW M5 आणि एक लॅम्बोर्गिनी उभी होती. मी थांबलो नाही कारण मला जायला उशीर होता. मी मग फोटो काढला असेल त्याचा. जाम मजा आलेली बघायला. येल्लो कलरची होती ऑडी आणि लॅम्बोर्गिनी येल्लो होती आणि BMW रेडवाली होती. M5 नाही, मला वाटतं M4 होती ती. समोर एवढा कळलं आता निघताना रस्त्यात. लोक 100 जागून गाडी टाकतात. पाठी बघणार नाही. बरं पण चुकी माझी की मी सरळ येतोय, मी का नाही थांबलो. इथे काय भारी वेदर झालं आहे, एक नंबर. पाऊस पडणार आहे पण काही होणार नाही. मरणाचं ऊन पडणार आहे, लोक काळी पडणार आहेत, बाकी काय नाही. हो बघा काम भारी. दिवसानंतर ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूला व्हिडिओ बनवते. बापरे एवढी मजा वाटते ना. तर भाई बाजू जागा दे. हा चालणार आहे ट्रकच आहे. त्याला काय बोलू जागा द्यायला. ट्रकला कोण हलवेल, ट्रक घेईल बसून. काय हलत बघू काय करतो. तुम्ही काय करणार, काय नाही. विंड ब्लास्टची तर अर्धा आवाज आलाच नसेल मला तर वाटतं. एवढं बडबडतोय नको नको ते. चाललाय तो. पांडू भेटते का, पांडू येते सगळं बरोबर. काहीतरी घाण करणार. काय काढणार भाई, वाचलं ना भावा. घरचे व्हिडिओ बघतो. अरे बापरे, अरे 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 6R दिसली असेल. एक 6R 1000. माहीत नाही त्या व्हिडिओमध्ये आले की नाही. मला कावासाठी 6R आली.
माझे 100,000 कडक फील येते कडक. येईल आपल्याकडे पण एखाद दिवशी. हां धडक. कॅमेरा ना बेकार गरम झाला आहे. हेल्मेट काढलं लावलं तर चटका लागायला लागला. त्याची लेन्स पण गरम झाले. त्याला थोडं आता बर्फात ठेवतो, थोडं कसं कूल डाऊन होईल. एक नंबर माउंट आहे, मस्त पॉईंट ऑफ व्ह्यू आला याच्याने. हाच मला काही टाईमपासून पाहिजे होता. आता जाऊया, फ्रेश होऊया आणि थोडं काहीतरी खाऊन झोपूया. मग संध्याकाळी भेटू. बघू आता मन केलं तर कंटिन्यू करेल, नाही तर मी डायरेक्ट संध्याकाळीच कंटिन्यू करेल. तोपर्यंत चला हाय. आणि तर जाऊया जरा बाईकचं ऑइल चेंज करून येऊया. जसं व्हिडिओ बंद करायच्या आधी बोललेलो मी. आता संध्याकाळचे अराऊंड 6 वाजतील आणि तोंडवर झोपत आहे. जस्ट उठलो असंच. मस्त वेदर झाला आहे, कडकवाला एकदम. जाऊ चलो. चला 58 झालेत. जाऊया, इंजिन ऑइल चेंज करू. आई आपल्याला जरा एका ठिकाणी जायचं आहे, तुम्हाला दाखवतो मी कुठे जाणार आहे. चला भेटूया. बस झालं जरा पाहते. बाईक काढू. मस्त थोडं थंड वाटतं याला पहिल्यांदा. बाईकमध्ये ना जराही इंजिन ऑइल नाही, जरा पण नाही आहे. म्हणजे तर मलाच लाज वाटेल जर त्याने काढायला घेतलं ना इंजिन ऑइल. हे बघ चालूच होत नाही. त्याला माहिती आहे, त्यालाच कळणार ते. थोडासा बाईकचा आवाज चेंज झाला की समजून जायचं इंजिन ऑइल नाही आहे. हे बघा ही नुसती जे थोडंसं उरलेलं असतं ना इंजिन ऑइल ह्याच्यामध्ये, या एवढ्या ब्रॅकेटमध्ये, तेवढंच फक्त त्याचा आवाज येतो आहे. आता काढताना बघतो किती निघतं, त्या हिशोबाने कळेल मला किती इंजिन ऑइल पेंडिंग आहे बाईकमध्ये. कारण गाडी पिकअपच देत नाही आहे. हे बघा हे बघा. जाऊ पहिले ऑइल चेंज करूया. पहिले वॉश पण करायचे. झालं आहे, नवीन लावलेले, बस झालं. महिनाभर दाखवले की हा नवीनच. चला. काहीच ऑइल नाही, काहीच नाही. नीट मी तर बोलतो 200 ml पण नाही निघाले. सीट चेंज करायची. सीट हे पूर्ण बदलून टाकतो आता आणली ऑइल चेंज करून. तर गपचूप अशीच उभी ठेवायची. आता एक राईडला जायचं आहे जरा 2 दिवसात, तर तेव्हा सगळ्या करूया. ह्याचे 2 मिरर बोललेलो मी, हा एक आणि हा एक मिरर पाहिजे. जे मेन मिरर आहेत ना ते वाले, तर ते करून घेईल. फायरिंग वेगळीच झाली आहे. तो बोलतो 800 ml ऑइल निघालेलं फक्त, जे मगाशी दाखवलं ना, तरी बऱ्यापैकी निघालं. मग तसं बघायला तर 500 mlच कन्झ्युम केलं मी 1.5 महिन्याने चेंज केलेलं तेवढ्यामध्ये. जरा धुवेल उद्या आणि जाऊ मग मस्त कडक. चेन पण क्लीन करायचं, चेन लूप घ्यायचं आहे. आयला थोडे पैसे आले नाही की म्हणजे गॅरेजमध्ये सापडत असते गाडी नेहमी. हे बघा पूर्ण ऑइल चेन बघा घाण झाली आहे कशी. सो हा व्हिडिओ इकडेच एंड करूया. माहीत नाही किती मोठा झाला आहे. सो करतो हा व्हिडिओ बंद. आय होप आवडला असेल. सकाळी म्हणजे सकाळीच
कसे बाईक चालवतात, कुठून पण निघतात, दुनियाच्या बाहेरचे लोक आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.